झाडाची फुलं तोडून त्याच झाडाला वाहण्यात कसलं आलंय शहाणपण. गंगेचं पाणी गंगेलाच कसं अर्पण करावं. म्हणून मी अभिनंदन करण्यासाठी मराठमोळ्या कणगीतून घेऊन आलोय मुठभर कविता. सगळं काही पोटात घेऊन खळखळ वाहणारी, मुक्यांना बोलतं नि थांबलेल्यांना चालतं करणारी, त्या नदीच्या काठावर एका पायरीवर मी बसलोय. ती संथ वातेच आहे, तिचं कसं लक्ष असणार. पण आज तिचा गौरव देणं, तिला शुभेच्छा द्यायला आलोय, तिच्या पायावर माथा टेकायला आलोय. माये ओ माये, झोपलीस की काय. छे, तू झोपलीस तर आमचं काय व्हायचं. सडा सारवणं, दळण कांडण, स्वयंपाक पाणी, धुणी भांडी, जेवणे खावणे, उष्टे खरकटे करून उरलेले 4 घास पोटात ढकलल्यावर ओसरीत आई घडीभर कलंडते. तशी कलंडली असशील, थकली असशील ना ग. मी तुझं लेकरू. सर्वप्रथम माझ्या जिभेला तुझ्या शब्दांचे घोस लागले. क ख ग घ ची बाबा गाडी घेऊन मी चालायला शिकलो. अ आ ई ची पैंजणं माझ्या दुडू दुडू पायात छुमछुमली. अडगुलं मडगुलं पासून ते भजन कीर्तन, ओवी, आरती, अभंग, गोंधळ, पोवाडा, गवळणी लावणी ऐकताना श्रीमंत झाले माझे कान. लाळेत भिजलेल्या माझ्या बोबड्या शब्दांचं कौतुक झालं. मी बोलू लागलो, मी बोलूच लागलो. बाहेर जाताना येतो म्हणायचं नि फुटलेल्या बांगडीला बांगडी वाढली म्हणायचा रिवाज मला कळू लागला. नि मी मराठी झालो. जगण्याला नाद देणारी तू नदी, शतकांचे सूर्य उगवले मावळले, तू वाहतेच आहेस. माये तुझ्या काठावर लीळा चरित्र आणि ज्ञानेश्वरीचे 2 दीपस्तंभ ते होत आहेत. 2000 वर्षांपूर्वी हाल नावाच्या राजाने खेडोपाडी फिरून सर्वसामान्य लोकांकडून कविता गोळा केल्या. त्या लोककवींना मानधन दिले आणि त्या कविता स्वतःच्या नावावर न छापता राजा हाल स्वतः संकलकच राहिला. केवढी ही नैतिकता. त्या संकलित केलेल्या कविता म्हणजे गाथा सप्तशती. बस इथेच तू 2000 वर्ष प्राचीन ठरतेस. आईची जन्मतारीख माहीत नसेल तर चालते, पण जन्म दिलेल्या आईला विसरणं हा कृतज्ञपणाच, जो आजकाल आम्ही करू लागलोय. अरे हो, विसरलोच. मी आज का बरं आलोय तुझ्या काठावर. वाटलं तुझा गौरव करावा, तुझं अभिनंदन करावं. पण कसं करणार तुझं अभिनंदन. झाडाची फुलं तोडून त्याच झाडाला वाहण्यात कसलं आलंय शहाणपण. गंगेचं पाणी गंगेलाच कसं अर्पण करावं. म्हणून मी अभिनंदन करण्यासाठी मराठमोळ्या कणगीतून घेऊन आलोय मुठभर कविता. ज्या कविता वाढलेल्या आहेत तुझ्याच पाण्यावर, आणि एक एक कवितेचा दिवा तुझ्या प्रवाहात सोडीन म्हणतोय. अमृतातही पैजा जिंकून मराठीचा बोलू कौतुके सांगणाऱ्या ज्ञानेश्वरापासून नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास, जनाबाई, गोरा कुंभार, सावतामाळी, नरहरी सोनार, चोखा मेळा अशा संतांनी तुझा मळा फुलवला. संस्कृत भाषेच्या दराऱ्यातही आमचे संत एकनाथ ठणकावून विचारत होते, संस्कृत वाणी देवे केली तर प्राकृत काय चोरापासून झाली. राज रोज तुझा टिळा कपाळी लावून मिरवताना आम्ही धन्य होतो. माईबाई, मी सोडलेले कवितेचे दिवे तूच पुढे पुढे नेतेस. प्रकाश हलतोय तेव्हा केशवसुतांचा विशाल दृष्टिकोन बोलतोय. नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाही आहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. ब्राह्मण नाही हिंदूही नाही, न मी एक पंथाचा, तेची पतित की जे अखडती प्रदेश साकल्याचा. खादाडसे माझी भूक, चतकोराने मला न सुख, कृपातील मी नच मंडूक. मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला सहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. बासी मर्ढेकरांनी तर मराठी कवितेचे भावविश्वच हादरून टाकले. मी एक मुंगी, हा एक मुंगी, तो एक मुंगी, तू एक मुंगी,
पाच इथल्या पाच फिरंगी सहस्र जमल्या लक्ष कोटीही. अब्ज अब्ज निगर्वी मुंग्या अनंत अगणित साऱ्या जमल्या. किती वारुळी किती लफंग्या या नच मुंग्या हीच माणसं. या महानगरीय गोंगाटात बालकवींचा निसर्ग मात्र आल्हाददायक बनून आला. ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे. शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे. पायवाट पांढरी तयातुनी अडवी तडवी पडे. हिरव्या कुरणांमधून चालली काळ्या डोहाकडे. झाकोडणी जळ गोड काळीमा पसरी लाटांवर. पाय टाकूनी जळात बसला असला औदुंबर. कायम आभाळासारखे भरून येणारे पोएट बोरकर त्यांचे शब्द तर ओले चिंब होऊन थिरकणारे आहेत. सरीवर सरी आल्या ग सचैल गोपी न्हाल्या ग. गोपी झाल्या भिजून चिंब थरथर कापती कदंब निंब. घना मनातून टाळ मृदंग तनूत वाजवी चाळ अनंग. पाने पिटती टाळ्या ग सरीवर सरी आल्या ग. स्वातंत्र्यवीर सावरकरांची जहाल देशभक्ती त्यांच्या शब्दात उतरली. जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे. स्वतंत्रते भगवती त्वामह शशोयुता वंदे. राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती संपदांची. स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची. हे अधम्म रक्तरंजिते सुमन पूजिते. श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रे. रूढ अर्थाने निरक्षर पण जगण्याची सजग शहाणी शब्दाशब्दात पेरणारी कवयित्री म्हणजे बहिणाबाई चौधरी. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर. किती हाकला हाकला फिरी येत पिकांवर. मन लहरी लहरी त्याले हाते धरी कोण. उंडारलं उंडारलं जसं वारा वाहदान. मन जयहरी जयहरी याचं न्यार रे तंतर. अरे इचू साप बरा त्याला उतारे मंतर. बरं हा दिवा जरा अवखळ आहे. हास्य पेरणार आहे. प्रेमाचा गुलकंद वाटणार आहे. कृतक कवितेची टर उडवणार आहे. अर्थात झेंडूची फुले उधळणारे केशव कुमार. गाडीतून जाई मुंबईला नवीन जोडपे. बोगदा तो आला गुडुप्प अंधार. घाबरली बाला घट्ट मिठी मारे आणि शेजाऱ्याला. त्यांच्या चोरट्या प्रेमाचा पत्ता कोणाला नव्हता. एका पोरट्याने केला साऱ्या जगात बोबाटा. जिन्यावर अंधारात घाईने ती आत गेली. केस चुंबायला गेलो आले गंगावन हाती. माये तुला वाहण्यासाठी आणलेल्या मुठीतल्या कविता सरत आल्यात पण साठा अजून एक ओळीनही हल्ला नाहीये. मर्यादा कवितांची नाही आहे माझ्या मुठीची आहे. शांताबाई शेळकेंनी रंगवलेला मराठमोळा प्रतिभाव अस्सल आणि जरतारी आहे. उभ्या चढाचा अवघड घाट. घाटाला पायऱ्या 360. वळत चालली वाकडी वाट. डचमळ डचमळ करतय पाणी. दुडीची खेप मी नेऊ कशी. भरल्या बाजारी मी जाऊ कशी. मोत्यांची चुंबळ सोन्याचा माठ. भरलंय पाणी काठोकाठ. अवती भवती गर्दी दाट. मी तर गर्ती भ्यायले पुरती. जपून मला मी ठेवू कशी. भरल्या बाजारी जाऊ कशी. दुर्बोध ठरवूनही कवी ग्रेसांच्या कवितेवर रसिकांनी भरभरून प्रेम केलं. पाऊस कधीचा पडतो. झाडांची हलती पाने. हलकेच जाग मज आली दुःखांच्या मंद सुराने. माये आता हा दिवा दाहक आणि सर्वांग पेटलेला आहे आणि पेटवणार आहे. विद्रोहाचा एल्गार करणारे नामदेव ढसाळ. स्वातंत्र्य दिनाला संशयास्पद महाकाय भगोष्ट संबोधतात तर स्वातंत्र्य कुणागाडवीचं नाव आहे असा अंतर्मुख करणारे सवाल करतात. मुंबई मुंबई माझ्या प्रिय रांडे ये व माझा स्वीकार कर. हादरवून टाकणारा हा विद्रोह कवितेला
आणि भाषेलाही समृद्ध करणारा आहे. बघ आता हा दिवा रानगंधाचा, रानातल्या कवितेचा, अर्थात रानकवी ना दो महानोर. या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे. कोणती पुण्य अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लखडून जावे. परंपरा पचवून नवता मांडणारा प्रयोगशील कवी म्हणजे अरुण कोल्हटकर. बाईंचं 28 युगांचं एकटेपण या कवीला सखोल अडकलंय. कोणीतरी रडतंय मगापासून, कोणीतरी रडत होतं रात्रभर, कोणीतरी रडत बसलंय युगानुयुग. तूच का ग? पण तू का रडतेस अशी अविरत? रडायला काय झालं तुला? कोण म्हणालं का काही? कुणी मारलं का? कुठं दुखतंय का? खुपतंय का कुठं काही? तू का रडते आहेस एकटीच इथं या अरण्यात बसून? की तूच हे अरण्य आहेस रडणारं? कवी किती द्रष्टा असतो, त्याने कधीतरी लावलेला दिवा पुन्हा पुन्हा प्रकाश देत असतो. बिंदा करंदीकरांच्या या कवितेतला दिवा आजही किती जिवंत आहे. ते तुमच्या तोंडावर थुंकले, तुम्ही त्यांच्या तोंडावर थुंकलात. ते तुमच्या तोंडात थुंकले, तुम्ही त्यांच्या तोंडात थुंकलात. ते पुन्हा थुंकले, तुम्ही पुन्हा थुंकलात. ते तुम्ही ते थुंकीच थुंकी. सारांश, थुंकी थुंकीत थुंकली. अगा महाभागानो, त्या पिगदाणीला काय वाटेल? वर्तमानाची जर का गोष्ट निघाली तर रात्र संपेल पण पहाट होणार नाही. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं असं म्हणणारे मंगेश पाडगावकर एका बिचाऱ्या प्रेमाळूचे अर्ज मांडताना धमाल करतात. मी कुठे मिळालो परी मिळावी, फक्त जरा बरी मिळावी. प्रयत्न मनापासून आहेत, मग किमान एकतरी मिळावी. स्वप्नात तसे खूप भेटतात, कधीतरी खरी मिळावी. हवीशी एक जखम एकदा तरी उरी मिळावी. गालावर खळी नको तिच्या, फक्त जरा हासरी मिळावी. चंद्रा इतकी सुंदर नकोच, फक्त जरा लाजरी मिळावी. मी कुठे म्हणालो परी मिळावी, फक्त जरा बरी मिळावी. मायबाई कविता कुठलीही असू देत, तिच्यात असते जगण्यातली ओल. आपण त्याला प्रेम म्हणतो. हा प्रेमाचा दिवा शेवटचा म्हणजे भैरवी प्रेमाची. कवी कुसुमाग्रज ज्यांनी सांगितले की माणसाच्या संस्कृतीचा सारांश हा जगण्यात झिरपलेला प्रेमांश. पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा. मोरासारखा छाती काढून उभारा, जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा. सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा. म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ. प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ. प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं, प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं. शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस, बुरजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस. उधळून दे तुफान सारं मनामध्ये साचलेलं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. ओ नदी माये, तुझ्यासारखी भाषा आहे. आता माझी निघण्याची वेळ झाली. कवितेची गाठ जरा सैल झाली. तुझ्या काठावर प्यायलो मराठीचं गोड पाणी. मनामध्ये लख्ख झाली मराठीची शब्दलेणी. धन्यवाद.